नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी। महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओटी टेक्निशियन, एएनएम, जीएनएम हे कोर्सेस करा आणि शासकीय, निमशासकीय, खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा। विद्यापीठ मान्यता कोर्सेस, अत्याधुनिक शिक्षण प्रणाली, अनुभवी शिक्षक वर्ग। बीएससी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग, कालावधी 4 वर्ष, पात्रता 12वी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण, थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर। तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या। संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पानसरे, मोबाईल नंबर 84 68 81 64 40, 92 09 87 34 30, 82 37 66 04 32 आणि 82 37 54 04 32। संगमनेर शहर आणि परिसरामध्ये बेकायदेशीररित्या सुरू असणाऱ्या मटका व्यवसायानं शहरामधील युवा पिढी बिघडून टाकली आहे। त्यातच शहरामध्ये सुरू झालेली नवीन तिसरी पिढी सध्या चर्चेमध्ये आहे। मटका खेळणाऱ्यांना शरम नसलेली तिसरी पिढी चढा भाव देत आहे आणि संगमनेर शहरामध्ये आणि तालुक्यात जुने पिढीधारकही जोरात आणि शहर पोलीस स्टेशन कोमात असं चित्र दिसतंय। या सर्वांना पोलीस प्रशासनाचा मोठा आशीर्वाद असल्यानं संगमनेर शहरामध्ये मटक्याचा अवैध व्यवसाय राजरोजपणे सुरू आहे। वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी यामध्ये लक्ष घालावं, अवैध मटका व्यवसाय बंद करण्यात यावा अशी मागणी संगमनेरकरांनी केली आहे। सदर शहर आणि तालुक्याची न्यूज रिपोर्टर यांनी न्यूज लावली तर अधिकारी थातुरमातुर कारवाई करून वरिष्ठांना दाखवतात की आम्ही कारवाई केली आहे, परंतु जे मोठे मासे आहेत त्यांना सोडून दिलं जात आहे, कारवाई मात्र केली जात नाही। हे मोठे मासे यांच्यावरती कधी कारवाई होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। संगमनेर शहरामध्ये अवैध व्यवसाय दिवसेंदिवस वाढत चाललेत। मटका, जुगार, गावठी दारूची विक्री असे अवैध धंदे खुलेआम सुरू आहेत। असे असताना या ठिकाणी ड्युटीवरती असलेले पोलीस कर्मचारी मात्र या अवैध व्यवसायावरती कारवाई करताना दिसत नाही। त्यामुळे असे व्यवसाय करणाऱ्यांचा मोठा फायदा होतो। तसेच तालुक्यातील मोठ्या गावांमध्ये ठिकठिकाणी मटका व्यवसाय सुरू आहे। तळेगाव, दिघे इथे भर रस्त्यावरती हा व्यवसाय सुरू आहे। पोलीस अधिकाऱ्यांच्या मर्जीमधील एका वादग्रस्त कर्मचाऱ्याच्या आशीर्वादामुळे या ठिकाणी खुलेआम हा व्यवसाय सुरू आहे। मटक्यासोबतच या परिसरामध्ये गेल्या काही महिन्यांपासून सोरट भौरा नावाचा अवैध व्यवसाय देखील जोरात सुरू आहे। या व्यवसायामधनं संबंधित अवैध व्यवसाय चालवणाऱ्यांना मोठी आर्थिक कमाई होतीये। यामध्ये पोलीस उपविभागीय अधिकारी यांनी लक्ष घालावं आणि आपल्या खास पथकाला पाठवून विविध ठिकाणी सुरू असलेले अवैध व्यवसाय त्वरित बंद करावे अशी मागणी संगमनेरकरांकडून केली जाते। तसेच शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी देखील यामध्ये लक्ष घालावं आणि तिसरी नवीन बेशर्म पिढीला आळा घालावा अशी मागणी केली जाते। शाहीर शेख, सी 24 तास, संगमनेर।